विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीवरती. विद्यार्थी मित्रांनो बघा, विद्युत सहायक आणि टेक्निशियन 3 साठी आपण एक सेशन घेतोय. IBPS पॅटर्न नुसार जे काय प्रश्न आतापर्यंत पडलेले त्या टाईपचे प्रश्न आपण इथं घेण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर हे सेशन नक्कीच तुम्हाला एक फायदेशीर असेल अशी मी आशा करतो. बघा, आपण एक नेक्स्ट आपलं हे सेशन असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सेशन रोज अटेंड करायचंय जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ओके, कारण की आपण वेळेवर जाहिरात येईल आणि वेळेवर एक्झाम डेट येईल तेव्हा अभ्यास करू, हे केल्यापेक्षा जे विद्यार्थी पहिल्यापासून अभ्यास करतो नक्कीच त्याला यश मिळतं, हे लक्षात ठेवायचंय. वेळेवर अभ्यास करणाऱ्यांचं आपण बघितलं त्यांचं म्हणजे ना धडीकडं ना धडतीकडं असं असतं. थोडस बेसिक बसून आणि वेळ आहे तर अभ्यास करायला सुरुवात करा. बघा, आणि बघा, पहिला हा वैवारीचा प्रश्न, या टाईपचा प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला भेटला असेल. या टाईपच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आपण जी आता एक्झाम झालेली मागच्या महिन्यामध्ये जेईची आणि अकाउंटच्या हिशोबाने आपण क्वेश्चन घेतोय. बघा, लक्ष द्या, सगळ्यांनी एकदा लाईक करा, शेअर करा, नुसतं बघायचं नाही, फटाफट. बघा, रवी, विजू, पिंटू आणि प्रकाश यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे. 3 लोक आहे आणि या 3 लोकांच्या वयाचं गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे. 3 लोकांच्या वयाचं गुणोत्तर किती रे पुरो? 6:5:3:2. बरोबर आहे. कोण कोण आहे? रवी, विजू, पिंटू आणि प्रकाश. बघा, रवी, विजू, पिंटू है ना आणि प्रकाश, बरोबर आहे का? हो सर, यांना मी शॉर्ट फॉर्म दिलं काही ना. ओके, येस सर. आता यांचा वयाचं गुणोत्तर किती गुरुजी? सर 6:5:3:2. हे कधीचं गुणोत्तर आहे सर? आजचं. लक्ष द्या, हे गुणोत्तर कधीचं पुरो? सर आजचा रेशो. आणि हा जो रेशो असतो पुरो, या रेशोला आपण एक्स न मल्टिप्लाय करत असतो पुरो. काय करत असतो पुरो? आपण एक्स न मल्टिप्लाय. आता त्यांनी काय म्हणलं? रेशो आजचा आहे, गुणोत्तर आजचं आहे. आणि बेरीज कधीची दिली तुम्हाला? 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 68 होती म्हणे. 3 वर्षापूर्वी त्या चौघांच्या वयाची बेरीज किती होती म्हणे? 68. 3 वर्षापूर्वी त्या चौघांच्या वयाची बेरीज किती होती म्हणे? 68. बरोबर आहे. आता मला एक गोष्ट सांगा, आपल्याकडे गुणोत्तर कधीच आहे? आजचं. या प्रश्नामध्ये लक्ष ठेवायचं, ज्या वेळेसचं गुणोत्तर असेल त्यावेळेसची बेरीज तुमच्याकडे असणं गरजेची आहे. ज्या वेळेसचं तुमच्याकडं लक्ष द्या, मी काय म्हणतोय, ज्या वेळेसचं तुमच्याकडं रेशो आहे त्यावेळेसची बेरीज तुमच्याकडे असणं गरजेची आहे. मग आता काय करा, मला सांगा, आजचं गुणोत्तर आहे, बेरीज सुद्धा आपण आजची काढू. हो सर, कशी काढायची? तुम्हाला कधीची दिलेली बेरीज? सर 3 वर्षापूर्वी 68 होती. कोणाची? या 4 लोकांची. मग आता मला सांगा, 3 वर्षापूर्वी 68 बेरीज होती. मग आता प्रत्येकाचं वय आजची काढायची म्हणलं 3 ने वाढलं असेल की नाही रे पोरो? हो सर, म्हणजे किती वाढलं बघा? 3 1 3 3 2 7 3 12. 68 आणि 12 किती पोरो? 80. म्हणजे आज बेरीज किती झाली त्यांची? 80. गुणोत्तर आजचं आहे म्हणून बेरीज आपण आजची काढलेली, लक्ष ठेवायचंय. यांचं रेशोची बेरीज करा. 6 आणि 5 11, 12 13 14, 15 16 आणि हे 16 एक्स बरोबर किती रे पोरो? 80. या 16 ने 80 ला भाग द्या. 16 पंच 80. एक्स बरोबर किती आलं पोरो? 5. एक्स बरोबर किती आलं पोरो? 5. तुम्हाला काय विचारलं त्यांनी? 4 वर्षांतर प्रकाश व विजूच्या वयाची बेरीज किती? प्रकाश व विजूच्या वयाची बेरीज किती? मग आपण आजचं वय काढून घेऊ प्रकाशचं. बघा, एक्स ची व्हॅल्यू किती आलेली आपल्याकडे? 5. 2 गुणिले 5 म्हणजे 10. हे झालं प्रकाशचं आजचं वय. विजूचं किती रे पोरो? 5 1 गुणिले एक्स म्हणजे 5 5 25. हे झालं विजूचं आजचं वय. हा ना, विजू आणि प्रकाशचं आजचं वय किती झालं? 25 आणि 10 किती रे पोरो? सर 35 वर्ष. हे त्यांचं आजच्या वयाची बेरीज आहे. तुम्हाला कधीची विचारली? सर आम्हाला 4 वर्षांनंतरची विचारली. मग प्रत्येकाचं वय काय होईल? पुन्हा दोघांचं 4 4 ने वाढणार आहे. हा ना, 4 आणि 4 8, 35 आणि हे 4 आणि 4 8 किती झाले पोरो? 43 वर्ष. किती झालं? 43 वर्ष. म्हणजे 4 वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? 43 इयर्स. हे प्रश्न लक्षात ठेवा. या टाईपचे प्रश्न आलेले आहेत. ज्यांना हे प्रश्न असं वाटतं सर हे खूपच किचकट आहे किंवा हे कसं आहे, तर बेसिक पासून बॅच आपण चालू केलेली आहे. ओके, बेसिक म्हणजे 20 तारखेपासून चालू होते. ज्यांना अजून पण जॉईन नसेल केली त्यांनी करा. लाईव्ह बॅच असेल ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे ना. 50% जे महत्वाचे टॉपिक आहे ते मी लाईव्ह घेणार आहे, अपडेट व्हर्जन. आणि बाकीचे जे बेसिक वाले आहेत ते तुम्हाला रेकॉर्ड मिळेल. ओके, म्हणजे जवळपास 50 ते 55 तुम्हाला मॅथची सेशन भेटणार आहे. ओके, ज्यांनी अजून संतोष के अकॅडमी जॉईन केलं नसेल त्यांनी संतोष के अकॅडमी ऍप डाउनलोड करा. त्यामुळे तुम्हाला 499 वाली बॅच दिसेल. जॉईन करायची, ते जाऊन तुम्ही पेमेंट करायचंय. ओके, त्यानंतर रिझनिंगची बॅच सुद्धा तेवढ्याच रुपयाला मिळणार आहे. ओके, ती आज उद्या अपडेट होईल. बघा, एका गावची लोकसंख्या किती? सध्या 7290 आहे. दरवर्षी ती 10% कमी होऊ राहिली, घटू राहिली. तर 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या सांगा. वर्षापूर्वीची लोकसंख्या, वर्षानंतरची लोकसंख्या. 2 गोष्टी तुम्हाला विचारल्या असतात पोरो पेपरमध्ये. काय सर? वर्षानंतरची लोकसंख्या किती? वर्षापूर्वीची लोकसंख्या किती? बरं, आता या टाईपचा प्रश्न जर तुम्हाला वेगळ्या टाईपचा असेल, समजा मी म्हणलं माझा पगार सध्या या वर्षी 10,000 होता,
दरवर्षी त्याच्यामध्ये 10% घट होऊ राहिली, तर 3 वर्षापूर्वी किती होता? सेम कन्सेप्ट वापरायची, सेम कन्सेप्ट. पगार असू द्या, वस्तूची किंमत असू द्या, घटू राहिली दरवर्षी, सध्याची दिलेली, मागची विचारली, लोकसंख्या असू द्या, सेम कन्सेप्ट. लक्ष द्या, ट्रिक लक्ष द्या, आपण सेम वापरणार, प्रश्न जरी वेगळा असला तरी. लक्ष द्या. ओके, पर्सेंटेज टॉपिक मध्ये तुम्ही बघितलं व्हरायटी वेगवेगळ्या आहे, पर्सेंटेज वर जास्त फोकस केलेलं त्यांनी IBPS. लक्ष द्या. मग मला सांगा, तुम्हाला वर्षापूर्वीची लोकसंख्या काढायची. हो सर. वर्षापूर्वीची लोकसंख्या असू द्या, वर्षापूर्वीचा पगार असू द्या, वर्षापूर्वीची किंमत असू द्या वस्तूची, काय करायचं? सध्याची किती दिलेली सर? 7290 ही सध्याची लोकसंख्या आहे. हो सर. वर्षापूर्वीची काढायची, काय करायचं गुरुजी? गुणीला अंशामध्ये 100 ठेवा, अंशामध्ये 100 ठेवा, छेदातील 100 मध्ये वाढ असेल तर वाढ करा, घट असेल तर घट करा. काय होते सर? घट होते 10%. 100 मधून 10 गेले, किती उरले? 90. असं 3 वर्षापूर्वीचं काढायचं, म्हणून 3 वेळेस मी लिहिलं पुरो. किती वेळेस लिहिलं पुरो मी? 3 टाइम्स लिहिलं पुरो. किती टाइम्स लिहिलं? 3 टाइम्स. बघ, खालचे 3 शून्य आणि वरचे 3 शून्य कटले, बरोबर आहे का? हो सर. 9 गुणीला 9 गुणीला 9 किती होते रे पुरो? 729. आणि हे 729 आणि हे 729 काय झाले? कॅन्सल. हा शून्य वरती, बरोबर आहे का? 10 गुणीला 100 गुणीला 10 म्हणजे किती रे पुरो? सर 10,000. म्हणजे 3 वर्षापूर्वी लोकसंख्या किती होती पुरो? 10,000. कळतंय का मी काय म्हणतो? समजतंय? वर्षापूर्वीची लोकसंख्या काढायची असेल किंवा वर्षापूर्वीची कोणती गोष्ट असेल, पगार किंवा किंमत, तर अंशामध्ये 100 ठेवा, छेदातील 100 मध्ये वाढ होत असेल तर वाढ करा, घट असेल तर घट करा. ओके. वर्षानंतरची काढायची असेल भविष्यातली, तर अंशातील 100 मध्ये वाढ असेल तर वाढ करा, घट असेल तर घट, भागीला 100 ठेवा, उलट. है ना? या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. हे प्रश्न तुम्हाला येणं गरजेचे पुरो, हे लक्ष ठेवा, कारण की हे प्रश्न खूप महत्वाचे आहे. ओके. कारण ITIच्या हिशोबाने प्रश्न तुम्हाला लेवल असे असते IBPS चे, असं नाही बा एकदम हाय लेवलचे बँकिंग लेवलचे टाकतात ते, आणि पोरं पाहून टाकले जातं, है ना? येस, हे लक्ष ठेवायचंय. जसे 20% दराने 1 वर्षाची 2,000 रुपयाची 6 माही चक्रवाढ व्याज, 6 माही पद्धतीने. समजा तुम्ही एखाद्या वेळेस बघितलं असेल, तुम्ही मोबाईल घ्यायला जाता, ओके नाही? सर मला मोबाईल घ्यायचा आहे. कितीचा घ्यायचा आहे? सर मला नाही का 2,000 रुपयाचा मोबाईल घ्यायचा आहे, पण माझ्याकडे पैसे नाही. पैसे आहे, क्रेडिट कार्ड आहे. मग एकदाच भरायचे का? नाही. सर मला 2 हप्ते करायचे एका वर्षाचे. किती हप्ते करायचे? 2 EMI करायचे, 6-6 महिन्याला करायचे सर. मग 6-6 महिन्याला करायचे असेल, लक्ष द्या, हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. एक्झामच्या दृष्टीने सांगतो तुम्हाला. TCS IBPS मध्ये विचारलेला, कसा विचारला तो पण सांगतो मी तुम्हाला. ओके. 2,000 रुपये मी काढले, 20% दर लागलेला आहे माझा, 20% इंटरेस्ट, आणि 1 वर्षामध्ये मला भरायचा आहे. पण कसा भरायचा आहे? 6 महिन्याला मला भरायचा आहे. पहिल्या 6 महिन्याला हप्ता, नंतर शेवटच्या 6 महिन्यात, असं 12 महिन्यात मला एका वर्षात 2 हप्ते करून पैसे भरायचे. तर काय करायचं करू? किती झाले एका वर्षामध्ये? किती हप्ते करतोय आपण? 2. 6 माही पद्धतीने म्हणजे 2. 3 माही पद्धती म्हणजे 4-4 महिन्याचे 3 हप्ते एका वर्षामध्ये. 6 माही म्हणजे 6-6 महिन्याचे 2 हप्ते एका वर्षामध्ये, 12 महिन्यामध्ये. ओके. हो सर. मग 12 महिन्याचे बघा 2 हप्ते होत आहे, हो की नाही गुरुजी? हो सर. मग मला सांगा हा जो दर आहे पुरो, हा दर 20% दर एका वर्षाचा आहे, म्हणजे 12 महिन्याचा आहे. आपण 6-6 महिन्याचे 2 हप्ते करतोय. मग 6 महिन्याचा दर किती असेल सांगा बरं? 6 महिन्याचा दर, 12 महिन्याचा दर जर 20% असेल, तर 6 महिन्याचा किती असेल? 10%. है ना? मग या 2,000चे 10% काढा. पहिले 6 महिन्याला किती व्याज येतं बघा. है ना? खालचे वरचे शून्य कटले, 200 रुपये व्याज झालं. किती रुपये व्याज झालं बरोबर? 200. आता काय करणार मी? दुसऱ्या वर्षाचं काढायचंय मला. तर बघा काय करायचं, हे 200 रुपये काय करायचे? इथं ठेवायचे. व्याजावर व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे व्याजावर व्याज अधिक 200 अधिक, पुन्हा या 200चे काय करायचं रे? पुन्हा व्याजावर व्याज, व्याजावर व्याज 200 रुपये, आणि त्या 200चे पुन्हा 10% काढा. दुसऱ्या 6 महिन्याला किती आलं बघा? खालचे वरचे शून्य कटले, है ना? किती आले? 200 अधिक 20 गुणिले म्हणजे 20, 220 रुपये. या दोघांची बेरीज करा, 420 रुपये. हे काय झालं तुमचं? व्याज, चक्रवाढ व्याज. हे 6 माही पद्धतीने झालं. जर तुम्ही म्हणला सर मी एका स्ट्रोक मध्ये पैसे भरतो, हा ना, एका वर्षामध्ये, तर किती रुपये व्याज झालं असतं बघा बरं एका स्ट्रोक मध्ये? 2,000चे किती रे पोरो? डायरेक्ट एका वर्षाचं व्याज किती? 20%. 20 भागीला 100, खालचे वरचे शून्य कटले, किती आलं बरोबर? 400 रुपये. बघा हे एका वर्षाचं व्याज आहे डायरेक्ट, आणि हे 6 माही पद्धतीने आलेले, 6-6 महिन्याचं. मग कोणतं पुरलं तुम्हाला? एका वर्षाचं कसं जास्त बघा, जेवढे जास्त तुम्ही EMI कराल तेवढे जास्त तुम्हाला इंटरेस्ट भरावा लागेल, हे लक्षात ठेवायचं. जेवढं कमी असेल तेवढं कमी. एका वर्षामध्ये 400, इथे किती? 420 रुपये व्याज. हे व्याज झालं. ओके. रक्कम किती असते? 2,000 अधिक 400 म्हणजे 2400 रुपये. 2,000 अधिक 420, 420 रुपये. है ना? हे लक्षात ठेवायचं. हे प्रश्न एकदम अतिशय उत्तम आहे आणि व्यवस्थित तुम्हाला येणं गरजेचे आहे. बघा 2 भांडे आहेत, 2 भांड्यामध्ये दूध आणि पाण्याचं रेशो दिलेला तुम्हाला 2:3. ओके. हो सर. बघा अशा प्रकारे 2 भांडे आहेत. 2 भांडे मस्तपैकी 2 भांडे काढू आपण. हे असे 2 भांडे काढले मी बघा. हे असे 2 भांडे आहेत बघ माझ्याकडे, बरोबर आहे की नाही? हो सर.
हे असे दोन भांडे आहेत गुरुजी, लक्ष द्या हो गुरुजी, है ना. हे दोन भांडे, त्यामध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण किती? दूध आणि पाण्याचं 2:3. किती प्रमाण आहे? 2:3. इथं किती दूध आणि पाण्याचं प्रमाण रे सर? 1:4, है ना. हे दूध आहे बरोबर, है ना. जसं म्हणलं तसं रेशो असतो तो. पहिलं दूध पाणी, ओके. हे दूध पाणी, ओके. तुम्हाला डायग्राम अशी काढायची नाही एक्झाम मध्ये, समजण्यासाठी लिहितोय मी. ओके, दूध आणि पाणी, बरोबर आहे. आता हे टोटल गुणोत्तराची बेरीज करा, 3 आणि 2 5. याची पण बेरीज करा, 3 आणि 2 5. टोटल किती भाग आहे? 5. आता मला सांगा, आपण दूध काढू पहिले. काय काढू आपण? पहिले दूध आणि पाणी. पहिल्या भांड्यामध्ये दूध किती बघा बरं. पहिल्या भांड्यामध्ये दूध किती? 5 पैकी 2 भाग. किती आहे? 5 पैकी 2 भाग अधिक दुसऱ्या भांड्यामध्ये दूध किती? 5 पैकी 1 भाग. 5 पैकी 1 भाग. लक्ष द्या, पुस्तकामध्ये हे एक पेज भरून आहे बघा तुम्ही या टाईपचे प्रश्न. आता पाणी काढू आपण. पहिल्या भांड्यामध्ये पाणी किती आहे सर? 5 पैकी 3 भाग. आणि दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी किती सर? 5 पैकी 4 भाग. मग आता मला एक गोष्ट सांगा बरोबर, इथं छेद सारखा आहे बघा, 5 5 किती लिहितो आपण? एकदाच. अंशाची बेरीज 3, बरोबर आहे का. इथं पण छेद सारख्या बरोबर किती लिहितो आपण? एकदाच. अंशाची बेरीज 4 आणि 3 7. आता बघा दोन्ही साईडचे छेद काय होईल? कॅन्सल. म्हणजे काय उरलं तुमचं? 3:7. म्हणजे नवीन जे भांडं असेल त्यामध्ये दूध आणि पाणी जर आपण मिक्स केलं दोन्ही भांड्यातील, तर नवीन प्रमाण काय उरलं दूध आणि पाण्याचं? 3:7 उरलं. किती उरलं बरोबर? 3:7. हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. हे प्रश्न आलेले आहेत एक्झामला या टाईपचे. आता मागे ज्यांनी एक्झाम दिली असेल त्यांना माहिती. आता विद्युत सहाय्यक असेल किंवा टेक्निशियन 3 आता येणार आहे, तुम्हाला त्याला फायदा नक्कीच होईल. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट. ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं तुम्हाला 4:7. बी आणि सी यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं 3:4. तुम्हाला ए आणि सी च्या वयाचं गुणोत्तर काढायचंय. गुरुजी कसं काढू? बघा, कोणाचा रेशो डबल दिलेला आहे सर? बी चा डबल आलेला आहे. बी हा ए सोबत आलेला आहे आणि बी हा सी सोबत आलेला आहे. म्हणजे ज्याचा रेशो डबल असेल त्याला कुठं ठेवायचं? गुरुजी सेंटरला ठेवायचं. कुठं ठेवायचं त्याला? सेंटरला. मग मला सांगा, ए आणि बी चा रेशो किती? 4:7. ए आणि बी चा रेशो किती? 4:7. सर बी आणि सी चा रेशो किती आहे? 3:4. किती आहे? 3:4. किती रे? 3:4. बघा, ए आणि बी चा रेशो किती? 4:7. बी आणि सी चा रेशो किती? 3:4. आता मला एक गोष्ट सांगा, एकसारखी ट्रिक्स आपण इथं लावणार आहे. काटा लागण्याचे बॉक्स कसा लागला पाहिजे? खाता. एकदम जबरदस्त. ओके, काय करायचं बघा. आणि रोज संध्याकाळी अवेलेबल राहायचं. हा, लेक्चर रोज 8 वाजता अटेंड करायचं म्हणजे करायचं. ओके, लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, हा, आता एक्झाम स्टार्ट होणार आहे. म्हणजे एक्झाम आता एखाद्या महिन्यात राहील विद्युत सहाय्यकची आणि टेक्निशियनची जानेवारीमध्ये. त्या हिशोबाने अभ्यासाला लागायचे, पैकीचे पैकी मार्क्स आले पाहिजेत. ओके, मॅथ्स रिझनिंग मध्ये आउट टाक, है ना. बघा, आता मला सांगितलं रिकामी जागा भरायची, इथं पण रिकामी जागा भरायची. मग काय करायचं गुरुजी? बाजूची संख्या कॉपी पेस्ट करायची गुरुजी. कोणती? बाजूची. ही 7 इथं कॉपी पेस्ट केली, हे 3 इकडे कॉपी पेस्ट करा. केली सर. भरल्या का सगळ्या रिकाम्या जागा? हो सर. यांचा गुणाकार करा. 4×12, 7×21, 7×4 28. तुम्हाला कोणाचा रेशो काढायचा सर? ए आणि सी. ज्याचा रेशो काढायचा असेल त्याला बाजूला लिहा. ए चा किती आलेला आहे इथं? 12 रेशो. सी चा किती आलेला आहे सर? 28. बरोबर आहे का. आता 12 आणि 28 आपण घेतलं, पण याला कोणत्या तरी कॉमन संख्येने भाग जातो का चेक करा. 2 ने, 4 ने, 8 ने जातो सर. किती जातो? 4 ने. डायरेक्ट 4×12, 4×7 28. म्हणजे 3:7 हे काय असेल तुमचं बरोबर आन्सर? 3:7 हे काय असेल तुमचं आन्सर? कळलं का बघा? 3:7 हे काय असेल तुमचं आन्सर? गॉट इट? बघा, समजतंय का? ओके, चला नेक्स्ट प्रश्न घ्या. पार्टनरशिपचा प्रश्न. पार्टनरशिपचा सुद्धा या टाईपचा आला होता एक्झामला. मागच्या महिन्यात जी झाली ती भागीदारी. बघा, अ व ब यांनी भागीदारीच्या स्वरूपात एक व्यवसाय सुरू केला. अ ने किती रुपये गुंतवले रे सर? अ ने 2,000 रुपये गुंतवले. हो सर. आणि ब ने किती गुंतवले रे सर? 3,000 रुपये गुंतवले. आणि 8 महिन्यानंतर क ने त्यात 1,000 रुपये गुंतवले. म्हणजे 8 महिन्यानंतर क आलेला आहे. म्हणजे कची जो बघा, क ला जाग केव्हा आली? 8 महिन्याने. आपण पैसे गुंतवू. परंतु काय झालं? क आला ना, ब गेला 8 महिन्याने. क आला आणि ब गेला, म्हणजे त्याचं काही जमत नसेल दोघायचं, आहे की नाही. मग त्यांना एकूण किती रुपये नफा झाला तिघांना एका वर्षामध्ये? एका वर्षाखेरीज नफा किती झाला त्यांना? व्यवसायाचा कालावधी किती होता? 1 वर्ष. इथं दिलेलं असतं व्यवसायाचा कालावधी किती ते चेक करा. 1 वर्षामध्ये किती रुपये झाले? 5,200 रुपये. तर ब चा वाटा किती? आता सगळ्यात पहिले मांडणी कशी करायची गुरुजी? लक्ष द्या.
3 लोक असेल तर मांडणी अशा पद्धतीने करायची, उभ्या पद्धती बघा. अ ब आणि क यांचं आपण नफ्याचं प्रमाण काढू. काय काढू आपण यांचं? नफ्याचं प्रमाण. कसं भेटेल सर नफ्याचं प्रमाण? भांडवल गुणिला मुदत. काय असते भांडवल गुणिला मुदत? सगळ्यांचे भांडवल लिहून घ्या पहिले. अ न किती गुंतवले? 2000 रुपये. ब ने किती गुंतवले? 3000 रुपये. क ने किती गुंतवले? 1000 रुपये. बरोबर आहे का रे? हो सर. आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्स जे आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा, तिथे टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक आहे, तिथे तुम्हाला लिंक भेटत जाईल. है ना? लिंक भेटत जाईल, लक्ष ठेवा. आता लगेच जॉईन करायचं टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप. ओके. बघा आपण सगळ्यात पहिले काय लिहिलं? मुद्दल. सगळ्यांची मुद्दल लिहून घ्यायची एकदम सिस्टमॅटिक. आता काय करायला याचा कालावधी, कोणा किती महिन्यासाठी पैसे गुंतवले. बघा अ आला, हो सर. अ ने 2000 रुपये आणि ब ने 3000 गुंतवले. बर. अ ने शेवटपर्यंत गुंतवले का? व्यवसायाचा कालावधी किती? 12 महिने. 1 वर्ष म्हणजे 12 महिने. मधात गेला का केव्हा? म्हणजे केव्हा गेला का सोडून नाही गेला. शेवटपर्यंत होता सर. म्हणजे टोटल व्यवसाय संपेपर्यंत होता म्हणजे 12 महिने. ओके. ओके. हो सर. आणि त्यामध्ये बघा क कधी आला सर? क 8 महिन्यांनी आला. 8 महिन्यानंतर आला क. म्हणजे 12 महिन्यापैकी 8 महिने निघून गेले होते. उरले किती महिन्यासाठी आला तो? मग 4 महिन्यासाठी. है ना? 12तून आणखी किती? 4 महिन्यासाठी आला कोण? क. आणि क आल्यानंतर ब निघून गेला 8 महिन्यांनी. कारण की अ आणि ब सोबत आला होता, पण ब हा 8 महिनेच राहिला. है ना? व्यवसायाचा कालावधी महिन्यामध्ये, म्हणून सगळ्यांचा आपण महिन्यामध्ये लिहितो. सगळ्यांचा वर्षामध्ये असेल तर वर्षामध्ये लिहायचा. एकाचा जर महिन्यामध्ये आला तर सगळ्याचा महिन्यामध्ये लिहायचा, मंथ मध्ये. हे लक्षात ठेवायचं. हे झालं यांचं भांडवल गुणिला मुदत. भांडवल गुणिला मुदत. आता यांचा गुणाकार करा. यांचा गुणाकार करा. 12 दुनी किती रे? 24. हे 3 शून्य इथं लिहा. 8 त्रिक 24. हे 3 शून्य इथं लिहा. 4 गुणिला 1 म्हणजे 4 1 4 4000. बघा हे सारखे सारखे शून्य कट करा. इथे यांच्यामध्ये रेशो आहे. ओके. सारखे सारखे शून्य कट करा. ओके. येस सर. ओके. बघा बरं. 12 दुनी 24, 8 त्रिक 24. ओके. हो सर. मग आता याला उलट लिहा आपल्या आडव्या पद्धतीमध्ये. अ ब क यांचं नफ्याचं प्रमाण किती रे? 24, 24, 4. याला कॉमन संख्येने भाग जातो का हो सर? 4 1 4. हा. 4 सकम 24, 4 सकम 24. हे काय झालं यांचं? नफ्याचं प्रमाण. हे काय झालं यांचं? नफ्याचं प्रमाण. कोणाचं? तिघांचं. आता मला सांगा, तुम्हाला ब चा वाटा काढायचा आहे. ब चा वाटा काढायचा आहे. ब च्या वाट्यावर किती भाग आलेला आहे? 6. ब च्या वाट्यावर किती भाग आलेला आहे बरोबर? 6 भाग. ब च्या वाट्यावर किती भाग आलेला आहे? जेवढा रेशो असेल ब च्या वाट्यावर तो वरती ठेवा. छेदामध्ये काय करायचं गुरुजी? जेवढे लोक असतील त्यांच्या गुणोत्तराची बेरीज. 6 6 12 ने 13. 6 6 12 ने 13. गुणिला एकूण किती रुपये नफा कमवला त्यांनी ते गुणाकारात. बघा 13 52. हे 2 शून्य वरती. 6 24 म्हणजे 2400 रुपये कोणी कमवले रे? सर ब ने कमवलेले. 2400 रुपये कोणाच्या वाट्यावर आलेले? सर ब च्या वाट्यावर 2400 रुपये आलेले आहे. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम आहेत. समजते की नाही सांगा एकदम व्यवस्थित, कट टू कट. भांडवल गुणिला मुदत. ओके. यांचा गुणाकार केला, हे इथं भेटलं. त्याला का कॉमन संख्येने भाग दिला, सगळ्यांना शून्य शून्य कट केले. याला पुन्हा अशा पद्धतीने लिहिलं आपण अ ब क. ओके. येस. हा ना. यांचा नफ्याचं प्रमाण काढलं. ज्याचा वाटा विचारला ते वरती छेदामध्ये जेवढे लोक त्यांच्या गुणोत्तराची बेरीज गुणिला एकूण नफा. है ना? त्याला वाटत असेल सर बेसिक बसून घ्या, त्याला एकच सांगणं आहे माझं, काय की बॅच जॉईन करा. कारण ज्याला असं वाटतं सर मला खूपच वीक आहे मी मॅथ मध्ये, गॅरंटी तो मॅथ्स मध्ये परफेक्ट होईल बेटा. है ना? संतोष के अकॅडमी ऍप डाउनलोड करायचं. युट्यूब चॅनलचं नाव आहे, आपले लोगो सेम प्ले स्टोरला जाऊन तुम्हाला लोगो आणि ते दिसेल. है ना? बॅच जॉईन करायची बिंदास. है ना? 499 म्हणजे काहीच नाही. पिक्चर पाहायला गेले असेल तुम्ही सिंगम अगेन तर 300-400 रुपयाचं तिकीट घेतलं असेल तुम्ही. मुलीने गर्लफ्रेंड सोबत गेले असेल तर बापा 1000-1500 रुपये खर्च केले असेल. पण 499 रुपयाची मॅथची बॅच घ्यायची, आयुष्याचं भलं करायचं म्हणल्यावर कोणाला जीवावर येतं. त्याला वाटतं फुकटच शिकवा मास्तरने. फुकट पण शिकवलं असतं पण फुकटची व्हॅल्यू राहत नाही पोरायला. है ना? हे लक्षात ठेवा. आता युट्यूबला मी एवढं सेशन घेतो, कोणी येतं का नाही येत? फ्रीमध्ये कोणी येतं का नाही येत? ज्यावेळेस एक्झाम येईल, ज्यावेळेस डोळे उघडेल की बाबा आपण केलं पाहिजे अभ्यास, त्यावेळेस त्यांना समजेल वय निघून गेल्यावर. मग पोरी भेटत नाही, काही नाही, नोकरी राहत नाही, काही नाही, बसा पडत बोंबलत. अभ्यास करा असं म्हणणं माझं. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, अभ्यास करा प्रामाणिकपणे, यश 100% भेटतं. है ना? चला प्रॉब्लेम सोडवा. इथं दिलेले 15% दराने एका रकमेचे 7 महिन्याचं व्याज 63 रुपये येतं. तर ती रक्कम कोणती? फॉर्म्युला काय आपला? सरळ व्याजचा रे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला कालावधी भागेला काय असेल रे? 100. बरोबर आहे का? हो गुरुजी. यामध्ये तुम्हाला सरळ 3 महिन्याचं व्याज दिले, सॉरी 7 महिन्याचं व्याज दिलेले 63 रुपये. मुद्दल काढायची x. दर किती रे? 15%. कालावधी किती आहे? 7 महिने. कालावधी जर महिन्यात असेल तर आपण काय घेतो? 100 गुणिला 12 घेतो सर.
कालावधी महिन्यात असेल तर, दिवसात असेल तर 100 गुणिले 365 आणि वर्षामध्ये असेल तर काहीच घेत नाही, 100च ठेवतो आपण. हे छेदातले इकडे अंशामध्ये आणा, आहे ना? हो सर. आणि अंशातले इकडे छेदामध्ये आणा. हो गुरुजी. बघा 7×63 एक्स काढायचं आपल्याला. याला भाग द्या 3 ने, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 5 ने भाग द्या, 5 2 10, 0 येतं, 12 2 24 आणि 24 त्रिक किती रे? 72, म्हणजे 720 रुपये. काय रे बरो? 720 रुपये. काय आलं तुमचं? व्याज. बघा काटाकाटी जमली. जमते बघा. लाईक करत चला. लाईक शेअर सबस्क्राईब नुसतं बघू नका. काटा लावून टाकायचा आहे. जेवढं शेअर करतील तेवढं करायचं आहे मित्रमंडळींना आपल्या. काटा लागण्याची अभी नहीं तो कभी नहीं. चलो, हा प्रॉब्लेम, याचं उत्तर सांगायचं मला. मुदत काढायची तुम्हाला महिन्यामध्ये पटकन. सेम फॉर्म्युला मागच्या सारखा. काय तर सांगा. बघा मुद्दल दिलेली तुम्हाला 2800 रुपये दर दिलेला आहे, व्याज दिलेलं आहे. कालावधी काढायची 100 गुणिले 12 घ्या. कालावधी महिन्यात काढायचा आहे. कालावधी महिन्यात असू द्या, विचारलेला किंवा काढायचं असू द्या. 100 गुणिले 12